आणि मग पुन्हा तो 9 वर्षानंतर विषय परत ऐरणीवरती आला. तो ऐरणीवरती येण्याचं कारण म्हणजे ठाण्यामधल्या 5 ज्या एंट्री पॉईंट्स आहेत तिथे पैसे वाढवले गेले आणि आमचा अविनाश जाधव आणि आमचे सर्व सहकारी तिकडे उपोषणाला बसले आणि परत तो विषय टोलचा ऐरणीवरती आला. त्यास तुम्हाला आठवत असेल तर मी तिकडे गेलो, अविनाशला मी ते उपोषण सोडायला सांगितलं आणि सोडायला सांगितल्यानंतर मी पत्रकारांशी आपल्याशी सगळ्यांशी बोललो की या संदर्भामध्ये मी 2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलेन. नेमकं त्याच वेळेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक स्टेटमेंट केलं की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही टोलवरती 4 चाकी वाहनांना 3 चाकी वाहनांना टोलच नाहीये. आता हे अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांच्याकडनं आल्यानंतर सगळ्या ठिकाणी चलबिचल सुरू झाली की म्हणजे आजपर्यंत आम्हाला फसवलं गेलं की काय, की सरकार म्हणते की आम्ही टोल वसूलच करत नाही आहोत, म्हणजे सरकारकडे पैसे जात नाहीयेत, फक्त जे टोल वसूल करतात त्यांच्याकडेच पैसे जातात की काय. याच्यानंतर काही ठिकाणी आंदोलनं झाली आणि वगैरे काही गोष्टी झाल्यात. त्या दरम्यान माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि कालची वेळ ठरली त्याप्रमाणे आम्ही तिकडे गेलो. परंतु ते नंतर कळलं की ते काय स्टेटमेंट होतं फडणवीसांचं, या टोलच्या संदर्भात. हा म्हणजे मुंबईचे एंट्री पॉइंट्स त्याच्यासोबतच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे यासाठी त्या काळामध्ये एक समिती नियुक्त करण्यात आली होती. हे वगळून त्या काळामध्ये इतर टोलच्या संदर्भात तो निर्णय झालेला होता. आता विषय असा आहे की MSRDC, PWD आणि इतर काही जे टोल नाके आहेत याच्यावरती हे आता हे एंट्री पॉईंट आणि एक्सप्रेसवे हे जर सोडलं तर बाकीच्या ठिकाणच्या टोल नाक्यांवरती ह्या 4 चाक्यांना मुभा आहे का टोल न भरण्याचं हे देखील आपल्याला चेक करायला लागेल. या सगळ्या गोष्टी ज्याच्यावरती उपमुख्यमंत्री बोलले. आज आमचं इथे जे बोलणं झालंय त्याच्याप्रमाणे कोणकोणत्या गोष्टींच्या सुधारणा या सगळ्या टोल नाक्यांवरती व्हायला पाहिजेत. मला असं वाटतं इथे ते त्याचे ते म्हैसकर आणि ती मंडळी पण इथे आली होती. टोल हा जर समजा तुम्ही घेणार असाल तर लोकांना कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही तिकडे फॅसिलिटीज सोयी सुविधा तुम्ही दिल्या पाहिजेत या संदर्भामध्ये अॅग्रीमेंटमध्येच काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्याची अंमलबजावणी झाली गेली नाही. मला असं वाटतं मी एक विषय तुमच्यासमोर वाचतो. त्याप्रमाणे पुढचे 15 दिवस ज्याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो की साधारणपणे दर दिवसाला वाहन संख्या वाढते आपल्याकडे प्रत्येक शहरांमध्ये. आणि ही वाहन संख्या किती वाढते हे मला स्वतः आरटीओला माहिती आहे, परंतु वाहन संख्या टोल नाक्यावरनं किती जातात याचा काही आकडा उपलब्ध नाही आणि तेही काही सांगत नाही. त्याच्यामुळे काल सरकारने मंत्री महोदयांनी आज निर्णय घेतला की पुढचे 15 दिवस या सर्व एंट्री पॉइंट्स वरती सरकारतर्फे कॅमेरा लावले जाते आणि त्यांच्याबरोबर आमचे देखील कॅमेरे लागतील पक्षाचे, की जेणेकरून किती गाड्यांची ये जा होते आहे या गाड्या मोजल्या जातील. कारण दर दिवशी जर लोक समजा गाड्यांची संख्या वाढते आहे बरोबर आहे त्याच्यात हे टोल पण वाढवणार आणि गाड्यांची संख्याही वाढणार म्हणजे हे किती काळ चालू राहणार हे एकदा आपल्याला समजा नागरिक म्हणून आपल्याला कळलं पाहिजे बरोबर आहे. त्याच्यामुळे ही व्हिडिओग्राफी उद्यापासून सुरू होईल बरोबर. करारात नमूद केलेल्या सर्व सोयी सुविधा म्हणजे स्वच्छ प्रसाधनगृह पुरुषांसाठी आणि महिलांसाठी, स्वच्छ प्रथमोपचारासाठी लागणारी सेवा, त्याच्यानंतर एक रुग्णवाहिका, त्याच्यानंतर क्रेन, प्रकाश यंत्रणा, पोलीस अंमलदार, फोन, करारपत्र, शासन निर्णय तसेच तक्रार वही. आता तक्रार वही होणार नाही तिकडे मगाशी ठरल्याप्रमाणे मंत्रालयामध्ये एक सेल उभा केला जाईल की या सगळ्या टोल नाक्यांवरती सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे जे लागले जातील त्याची संपूर्ण तिथे मंत्रालयामध्ये वॉच ठेवला जाईल. कळलं का. त्याचबरोबर तिथे एक नंबर दिला जाईल मोबाईल नंबर की या टोल नाक्यांवरती लोकांना काय प्रकारचा त्रास होतोय किंवा काय. मी येतो ते पुढे ज्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक पण येणार आहे विषय, पण काय प्रकारचा त्रास होतोय लोकांना उद्या त्या नंबरवरती मेसेज करून तिथे सरकारला कळवता येईल
आणि ही यंत्रणा MSRDC मध्ये लागणार नाही, ही मंत्रालयात लागेल. की कोणकोणत्या प्रकारचे त्रास होत आहेत तिथे लोकांना. तर या सुविधा ज्या आहेत या तात्काळ तिथे सर्व टोल नाक्यांवरती केल्या जातील. त्याच्यानंतर करारातील नमूद सर्व उड्डाण पूल, भुयारी मार्ग यांचे डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल. बरोबर आहे. आणि ते आपण ह्यांच्याकडनं करणार, IITच्या लोकांकडनं, नामांकित संस्थेतर्फे IITच्या लोकांकडनं करणार ते. सो ते सरकारी यंत्रणा असणार. त्याच्यानंतर ठाण्याला जे टोल वाढ झालेली आहे, खास करून मी कमर्शियल म्हणत नाहीये, ज्या चारचाकी वाहनांवरती जी 5 रुपयाची वाढ झालेली आहे, हा रद्द करण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारला 1 महिन्याचा अवधी पाहिजे आणि त्याप्रमाणे ते 1 महिन्याच्या अवधीमध्ये याचा निर्णय करतील असं सांगितलं आहे. जी वाढ झालेली आहे ती रद्द करण्याच्या दृष्टीने. त्याच्यानंतर जी गोष्ट बंद झाली होती ती आता पुन्हा सुरू होईल. ती म्हणजे प्रत्येक टोल नाक्यावरती ती जी येलो लाईन जी पूर्वी होती, बरोबर, त्या येलो लाईनमध्ये 200 ते 300 मीटरच्या पलीकडे त्या येलो लाईनच्या बाहेर गाड्या गेल्या तर त्या सगळ्या गाड्या पुढच्या सोडून दिल्या जाणार, टोल न घेता. येलो लाईनच्या पुढच्या सगळ्या गाड्या सोडून दिल्या जाणार. 4 मिनिटाच्या पलीकडे एकही गाडी टोल नाक्यावरती थांबणार नाही. त्याच्यासाठी एक्स्ट्रा मला असं वाटतं पोलीस फोर्स हा देखील तिकडे एक्स्ट्रा लावला जाईल की जेणेकरून ते जे टोल नाक्यांवरती जे बाउन्सर्स किंवा इतर जी पोरं ठेवली जातात आणि जे हमरी करतात आणि काय लोकांची जे वेडवाकड वागतात, हे याच्यापुढे ठेवले जाणार नाहीत. तिकडे ती यंत्रणा ही पोलिसांमार्फतच राबवली जाईल. त्याच्यानंतर ती 6 नंबर टोल नाक्यावरती जर समजा फास्ट ट्रॅक हा चालला नाही त्यांचा, बरोबर आहे, तर तुम्हाला एकदाच तिथे पैसे भरावे लागतील. एक तर काय करतात हे तिकडेही पैसे वसूल करतात आणि पुढेही तुम्हाला मोबाईलवरती ते फास्ट ट्रॅकचं हे येतं की किती पैसे भरा. तो 2-2दा हे 2-2दा होणार नाही, ते एकदाच भरले जातील. आणि हे जर समजा 2-2दा भरले गेले तर तुमच्याकडे कंप्लेंटचा जे नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही इमिजिएटली ही कंप्लेंट करू शकता. हा. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात कितीचं टेंडर आहे, कितीचा टोल आहे, म्हणजे टोल आकडा किती आहे, काय 1000 कोटी असेल तो आकडा दिला जाईल. रोजचे वसूल किती होत आहेत आणि आता उरलेत किती, हे मोठ्या बोर्डावरती रोजच्या रोज डिजिटली तुम्हाला सांगितलं जाईल लोकांसाठी दोन्ही बाजूला. की तुम्हालाही कळेल की किती पैसे आपण आतापर्यंत जमा झालेले आहेत, किती जमा व्हायचे आहेत आणि आज दिवसभरामध्ये किती जमा झाले आतापर्यंत, हे तुमच्यासमोर येईल. त्याच्यानंतर आनंदनगर टोल नाका ठाण्याचा, ज्याच्यात या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आता ठाण्याच्या लोकांना आनंदनगर टोल नाका क्रॉस करून परत जर समजा ऐरोलीच्या टोल नाक्यावरती असायचं, दोनदा टोल भरायला लागतो. तो टोल एकदाच भरवला जाईल, एक तर आनंदनगर किंवा ऐरोली. याच्यासाठी त्यांना 15 दिवसामध्ये या प्रकारचा ते शासन निर्णय घेईल. 1 महिन्याच्या शासन निर्णय घेईल. सर्वेक्षण करणार, त्याचंही सर्वेक्षण करणार की ठाण्यावरून मुळात किती गाड्या जात आहेत ते. 7 नंबर. हा. त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेत असणाऱ्या मुलुंडच्या हरिओम नगर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी मुलुंड म्हाडा कॉलनीमधून पूल बांधला जाईल आता तात्काळ, की जेणेकरून त्यांना तिथे टोल भरायला लागणार नाही. त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता काय झालंय, महाराष्ट्रामध्ये जे रस्ते आहेत, मगाशीच आमचं बोलणं चालू होतं की महाराष्ट्र सोडला आणि इतर राज्यात गेलो की आपल्याला गुळगुळीत रस्ते मिळतात. पण महाराष्ट्राने काय घोडं मारले, महाराष्ट्रामध्ये आल्यावरती अशा प्रकारची गोष्ट का होते. आणि त्याच्यामध्ये काय आहे, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महानगरपालिका, नगरपालिका यांचे एकमेकांशी असलेल्या जे काही गोष्टी आहेत ह्याची एकत्र बैठक होत नाहीये. मी काल मुख्यमंत्र्यांना पण हेच गोष्ट सांगितली की
ही जोपर्यंत एकत्र बैठक होत नाही, काय होतंय आता हे राज्य सरकार म्हणतं नाही ते केंद्राकडे रस्ता जातो, आम्ही काही करू शकत नाही. महाराज्याकडे जातो, मग महानगरपालिका म्हणतात महानगरपालिकेकडे जातो. हे असं करून चालणार नाही. ते एकत्रित याचा निर्णय करावा लागेल. ज्या नॅशनल हायवेज आहेत, या नॅशनल हायवेवरती कायद्यानुसार तिकडचा जो टोल घेणारा जो माणूस आहे, तिकडचा जर रस्ता खराब असेल तर त्या ठिकाणचा टोल हा रद्द करता येतो. कळलं का? आणि या संदर्भामध्ये मला असं वाटतं राज्य सरकार केंद्र सरकारशी आता पुढच्या 15 दिवसामध्ये बोलतील. त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 जुने टोल बंद करण्याच्या दृष्टिकोनातून 15 दिवसामध्ये मुख्यमंत्री निर्णय घेतील. सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 हे मागणी आहे तुमची. हो आपली मागणी आहे. हो बरोबर आहे, मागणी आहे, बरोबर आहे. परंतु त्याच्या संदर्भातच काल मुख्यमंत्री बोललेत की 1 महिन्याच्या आत तुम्हाला मी त्याचा निर्णय सांगतो. आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15